पैठणला बी मयूर आहे हे गाव मंदिर महादेव मंदिर ना तर इंग्रज काळामध्ये महादेव पिंड होती पैठणला भुवनेश्वर नाव आहे तर त्याने का महादेव पिंड होती खूप मोठी पिंड आहे मोठी मोठी खूप मोठी त्या साखरदारांनी असं येडा घातला दुसऱ्याची पण इंग्रजाकडून बघा पण ज्या ते उपटा लागला ते पिंडीत रक्त निघाला ते तसं आहे मग ती सोडून दिली पिंडाला ते पिंड असे ओळखला मुसलमान सोडून दिली ती पळून पिंड वाडे सोडून त्याला नाव दिलं ढोलेश्वर हे हलत नाही म्हणजे जात चांगली अजून ते पिंडीला तिथं आहे ना माझं ढोलेश्वर मंदिर चांगलं आहे आता हेच जे सांगितलं पण याच्या मागे उद्देश काय पाहिजे आपला का आपण अशा महादेवाची भक्ती केली पाहिजे कारण भक्ती केल्याशिवाय तुम्हाला काय माहित होणार ते काय आहे नक्की ते आणि लोक इथं चुकत आहेत नुसतं दर्शन घेऊन उपयोग नाही हात जोडून उपयोग नाही लगेच नाही काय उपयोग आहे त्याच्यासाठी द्रष्टांत सांगू एक मी लक्षात बसून तुमचे 2 जण मुलं होते एका शेतकऱ्याला आणि लहान मुलगा होता ना त्याला आंब्याची जमीन दिली चांगली जमीन भात आणि थोरल्याला हलकी दिली ते अति कष्ट करायचे आणि हा काय करायचा सकाळी स्नान केलं का वडिलाचं दर्शन घ्यायला यायचा गावात 11 वाजेपर्यंत फिरायचा आणि नंतर रानात जायचं मग याला कमी 4-2 पोतेच व्हायचे आणि त्याला 20 पोते व्हायचे कधी कधी त्याला 40 पोते व्हायचे याची 4-5 पोतेच राहायचे हे वडिलाच्या लक्षात आलं वडील म्हणे इथून पुढं पाय पडायचं बरं त्याच्याबरोबर निघायचं सकाळी रानात मग उत्पन्न सारखं झालं अलग लक्षात म्हणजे पाय पडणं सुद्धा गरजे करावं लागतंय त्यागावं लागतंय पाय पडणं महत्वाचं नाही कर्म कर नीट हे महत्वाचं आहे जमीन आहे तर कर्म तर करावं लागेल तसं इथं आहे हे जे आहे ना कर्म सांगितलेलं ते नीट केलं तरच बरोबर जमतं निर्मळ बस लगेच नाही जमत पाय पडून नाही जमत म्हटलं तर लगेच नाही जमत ते म्हणे माझ्या काही पायच पडून होतो ते आंबे बिंबे वर्णन करायला सोडून दे म्हणे ते जसं सकाळीच कामाला जातो सकाळी कामाला जाय कर्माला महत्व आहे कर्म महत्वाचं आहे आता यांच्या बाबतीत घटना कशा द्या या ज्या घटना आहेत ना तुकाराम महाराजांनी शेत वगैरे केले तुकाराम महाराज श्रीमंत होते गोरोबा काकांनी मडगे सगळे काम केले त्यांनी साधू संतांनी त्यांनी काम कधीच पडलेलं नाही हे महाराज आताचे महाराज लोकांना ते कळालं आताचे महाराज लोक वगैरे काम केलं ते पण ते जुने संत जे आहेत ना गोरोबाने मडके घडवलेच सावताने मळा फुलावलाच कबीराने शेले विणलेच असे रैदासन जोडे केलेच काम कोणी सोडलेले नाही तुम्ही सुद्धा काम कोणते सोडायचे नाही काय काय आपल्या पद्धतीचे काम आहे ते करायचंच पण नामस्मरण तिथपर्यंत जायचं असं म्हणजे काय याला कधी अशी काही इकडे तिकडे फिरायची गोष्ट लागते असं काही नाहीये आपल्या घरीच त्या स्थितीला तुम्ही जाऊ शकता हेच खरंय म्हणून सुखी येतो घरी नारायणा त्याच्यामुळे तसं लिहिलेलं आहे कारण नारायणाला पुढं पाहिजे जायची गरज नाही आपण घरी नित्य नियमाने नामस्मरण केलं पाहिजे